जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बघा आहे मस्तपैकी नांदेडमध्ये आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला आपण गाडी पंढरपूर चंद्रभागा कारखान्यातनं भरून इथं नांदेडमध्ये सकाळी पहाटे 2:30 का 2 वाजता येऊन थांबलोय। मी पण झोपलेलो, मला माहित नाही, रात्री उठलेलो मी, तरी पण 2 वाजता येऊन थांबलो असेल आपण। आता इथं बघा गाडीचं 1 नंबर मध्ये काम तर काहीच नाही, सोडा आतला सगळं आवरून काचावेचा सगळं स्वच्छ करून आहे नाही, सगळं 1 नंबर मध्ये तयार केलेलं आहे। आणि आता वाजल्यात, मोबाईल मध्ये बघितलं मगाशी 1:15 वाजल्यात आणि आपल्याला निघायला 4 वाजता बरोबर, कारण की आपला माल आहे रांचीचा माल नाही, तुम्हाला काल मी सांगितलं आपला माल आहे रायपूरचा। मग आपल्याला रायपूर तरी आज 4 वाजता जरी निघलं तर उद्या सकाळी आपण 7 ते 8 वाजेपर्यंत रायपूरमध्ये टच असतोय। त्यामुळं विषय कसा आहे, एवढं काय टेन्शन घ्यायचं काय नाही, रायपूर काय जवळ आहे, रांचीला असतं तर जरा लवकर निघाला असतो, रायपूर जवळ असल्यामुळे आपल्याला 4 वाजता निघायचं आहे। तर बघूया, भाया पण आवरून आलते मग अशी इथं, आता काय तर काम आहे बारीक मध्ये तिकडे गेल्या, ते काम झालं त्यांचं की आपण निघूया। आपण 1 नंबर मध्ये आपल्याला जार पण एक भरून ठेवायचा आहे, पुढे रस्ता आहे का आपल्याला मस्तपैकी डाव्या साईडला ते आरोज पाण्याचं ज्या सिस्टीम आहे तिथनं पाणी ते भरून घ्यायचं आणि निघायचं 1 नंबर मध्ये, आणि आपण पण फ्रेश झाले 1 नंबर। तर मित्रांनो कसं काय आपण निघायला चालू केले बघा, आपण हाय सध्या आता वारंगेच्या अलीकडे आहे आणि हे रस्ता तुम्ही बघू शकताय, रस्ता हाय फुल मोकळा सध्याला, तर कारण की दुपारच्या वाजल्या 3 निघायचं होतं 4 वाजता, पण नियोजन जरा तासभर आधी लागलं, त्यामुळे म्हटलं चला। आणि ऊन ते हाय सोडा ढीगभर ऊन आहे आणि रस्ता ते तापलेला आहे भरपूर, त्यामुळं गाडी आपल्याला हळूच म्हणजे चालवायला लागणार आहे। असो काही टेन्शन नाही सोडा, काय तुम्ही आपलं ब्लॉग बघतच नाही सोडा, काय आपण किती जरी मोठं व्हिडिओ बनवलं तरी आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही वॉच देतच नाही, तुम्ही वॉच म्हणजे बघतच नाही तुम्ही, काय जरा बघत जा हो, कसं असते अनुभव ते मिळत असते ब्लॉगमधनं। कसं आहे शेवटी आपण बाहेर फिरते, आपल्या इंस्टा फॅमिली म्हणलेले आपल्याला भाऊ तू लाईनला फिरत नाहीस, काय नाहीस, लाईनला फिरत जा। तर मित्रांनो ब्लॉग बघत जा, लय काय नाही। तर मित्रांनो आमचं खिचडी खायचं आहे बघा, दुसरा टाइम, सकाळी पण खिचडीच खाल्लेली, आता पण हेच खायला लागलोय। कसं आहे टाइम जरा आपल्याला कमी आहे, त्यामुळं लवकरात लवकर खायचं म्हणून आपण खिचडी खायला लागले, तर काय विषय नाही। आणि समोसा खिचडी मित्रांनो एवढं मस्त लागते, इथलं सांगतो, नाद म्हणजे नाद करायचंच नाही। वारंगीची खिचडी इथली फेमस आहे, ती खायला लागली बघा आणि नाद खोळा लागते मित्रांनो। तुम्ही पण एकदा येऊन म्हणजे इकडं जर आलासा तर इथं ट्राय करा, समोसाच खायचं बरं का, भजी बिजी घ्यायचं नाही, समोसा कढी खिचडी 1 नंबर लागते। तर चला खाऊन ते जाऊया। तर मित्रांनो अशा तऱ्हेने खतरनाक डाऊनिंग संकट आपला उमरखेडचा घाट आपल्याला आलेला आहे बघा, आणि घाट आहे फुल म्हणजे फुल डाऊनिंगचा, गाडी आपली पळत्या पण घेरवर कंट्रोल करत गाडी आपल्याला यो घाट उतरायला लागतोय। बाकीचे 2 व्हीलरवाले 4 व्हीलरवाले जात्यात, लई जोरात जात्यात, बाकी टेम्पो ट्रक हे ते जरा हळू न्यायला लागते, बाकी काय विषय नाही। आणि पाक संपूसपर्यंत ह्याला डाऊनिंग आहे, फुल डाऊनिंग आहे। कसं आहे 1-2 किलोमीटर नाही, मला वाटते एक 6-7 किलोमीटर डाऊनिंगच आहे, 6-7 नसणार आहे, 5 किलोमीटर असेल। बघू शकताय हे पाक लांबपर्यंत आता कॅमेरा घेतलाय, पाक खालीपर्यंत जाते बघा, कळायचं बंद, गाड्या बघा पुढनं लागल्यात चढायला हळू हळू हळू, आणि इथनं डाऊनिंग करताना पूर्ण सर दिसते बघा, ही पुढं दिसते का नाही, ही चमकायला नाही, ते ऊन पडले, ती घाटामुळे इथे सावले बघा सगळी।
तर मित्रांनो इथं टोल नाका आता एक पास केलाय बघा आणि टोल नाका पास करून पुढे थांबले. एक नंबर मध्ये काच कसा आहे क्लीन, काच कशी क्लीन दिसते मला कमेंट मध्ये सांगा. बघा बघ घासून पुसले आणि हे आपलं कॉलिन आहे आणि हे कापड आणि ही पेपर हे ना आपण काच क्लीन करते बघा. आणि एक नंबर मध्ये क्लीन झालेले आहे. बाहेर तिकडे चहा प्यायला गेल्यात आणि एक नंबर मध्ये आपण पण चहा पिऊया. आणि आपलं काच त्याने एक नंबर स्वच्छ झालेला आहे. कसं आहे रात्रीचं काच क्लीन पाहिजे, क्लीन असल्याशिवाय चालवायला मजा पण येत नाही आणि पुढचं काही जास्त करून दिसत पण नाही. हे बारीक बारीक डाग पण सगळे गेलं पाहिजेत. आणि पेपरानं काच पुसत जावा. एक नंबर मध्ये काच पेपरानं स्वच्छ निघत्या. काय तुम्हाला माहित असेल सोडा, तरी पण मी एकदा सांगूया म्हटलं. आणि हे कॉलिन जरी संपलं का नाही, क्लिनिक प्लसच्या शॅम्पू नाही का नाही मस्तपैकी असं फेस करून पाण्यात ठेवायचं आणि असं मारायचं बघा. अयो काचर उडलं काय मला आणि परत पुसायला लागते. काय डबल काम करायची सवय आहे बघा. तर अशा तऱ्हेने मित्रांनो सध्याला आपण सिंगल रोड सगळा पास करून आलोय बघा. सगळं आपण सरळ एका रेषेत समृद्धी हवेला आणि हे 6 पदरी रोड दिसते, हळूहळू 3 पदरी होते. इथं पार्किंगला लावायला ते त्यामुळे जरा रस्ता इथं मोठा केलाय आणि आपण थेट निघायचं आहे नागपूरच्या दिशेनं. आणि मस्तपैकी भजी खायला लागली बघा, कारण की आपल्याला झोपायचं आहे 2 वाजेपर्यंत. त्यामुळं भाया म्हणले तुम्ही भजी खावा एक नंबरमध्ये आणि समृद्धी हायवे पास करतो, नागपूर पास करतो आणि महाराष्ट्र बॉर्डरला तुम्हाला रात्री 2 वाजता उठवतो. तर चला मित्रांनो आपण आता झोपणार आहे. जेवण खाऊन ते जेवण म्हणजे भजी खाऊन झोपूया आपण एक नंबर. आणि तुम्हाला पुढं 2 वाजता भेटतो मी महाराष्ट्र बॉर्डर पास झाल्यावर. चला तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्र बॉर्डर पास करून थांबले बघा. पुढं वेलकम टू गोंदिया, वेलकम टू गोंदिया तिथं बोर्डवर लिहिलेलं दिसतील तुम्हाला. थांबा एक मिनिट दाखवतो आपलं आहे काय, वेलकम टू गोंदिया. हां तिथं आता महाराष्ट्र बॉर्डर पास करून थांबले आणि बाहेर खाली गेलेले आहेत जरा. आणि आता सध्याला तर गाडी चालवायला बसणार आहे, कारण की भाई म्हटले 2 वाजेपर्यंत मी चालवतो, 2 वाजता तुला उठवतो. मग आता ते उठले बघा, एक नंबर तोंड ते धुतले, फ्रेश झालोय. आता स्वेटर घातलाय. या साईडला थंडी भरपूर आहे, कारण की खाली उतरलं की माझं अंग कडकड आलतं, त्यामुळे बघितलं थंडी भरपूर आहे. मस्तपैकी स्वेटर घातलं. भाई आता चहा पिऊन यायला लागलं, चहा पिऊन झोपणार आहे. असं ते काही विषय नाही, कसं असते एकेकाला चहाची सवय असत्या म्हणून. तर आपण पण चहा पिलो. आता एक नंबर मध्ये गाडी चालणार, भाई झोपणार आहेत. आणि आपण जिथं खाली करायचं आहे ते डेस्टिनेशन राहिले आपल्यापासून 100-200 किलोमीटर राहिले. आता ते 200 किलोमीटर पास करायचं आणि गाडी जाऊन थांबवायची आणि आपल्याला साखर पार्टी दुकानाची खाली करायची. चला ट्रेनिंग मध्ये भेटूया तुम्हाला. तर मित्रांनो सकाळच्या टायमाला आता वाजल्यात बघा 6:45 वाजल्यात आणि आपण पोहोचलोय रायपूर सिटीमध्ये. आणि सध्या आपण ब्रिजवर आहे, ब्रिजवरनं चाललोय. आणि आपण बसलो 2 वाजता ड्रायव्हिंगला महाराष्ट्र बॉर्डरच्या अलीकडं. त्यात ड्रायव्हिंग करून आपण 7:15 वाजेपर्यंत पोहोचलोय रायपूरमध्ये. आता जस्ट आपण रायपूरमध्ये गेलो आहे आणि बाहेर झोपल्यात 2 वाजता आणि मी बसले रात्री ड्रायव्हिंग करायला. आणि अशा तऱ्हेने आपलं ड्रायव्हिंग चाललं आहे मध्ये. आणि आपला पण आजचा सुद्धा मूड फ्रेश आहे, त्यामुळं रात्री आपण झोप झाली. रात्री झोपलेलो 10:30
ब्रेक येत नाही काय नाही एक नंबर. रात्री जर तुम्हाला पण चालवायची असते गाडी तर जरा जॉब काढत जावा तुमचा क्लास आणि मग गाडी चालवत जावा. तुम्हाला पेन पण येत नाही काय नाही आणि एक नंबरमध्ये ड्रायव्हिंग सगळं कवर होते. ते पण गाडी चालवत जावा. कसं आहे वेगळं चालण्यापेक्षा काय झालं झालं बरं आणि वेगळं परवडत नाही गाडी चालवणं काय बघा. आणि इकडं काय विषय काय माहीत थंडी लय राव. थंडी असल्यामुळे जॅकेट वगैरे गाठले बघा. त्यात सकाळी रायपूरमध्ये वाजल्यात सध्याला तर 7 वाजल्यात. 7 वाजताच गर्दी ढीगभर झाल्या गाड्यांची. थंडी कसं काय फिरतरी काय माहिती. तर मुंबईसारखंच आहे बघा गर्दी ढीग रात्र दिवस सगळं चालू असते इकडे. अशा तऱ्हेने आपण आले बघा रायपूर मार्केटला. आपली गाडी तिकडं मागं लावल्या. मी आता पुढे चालले कारण की इथे किराणा दुकानात आपल्याला तांदूळ आणायचा आहे. आता राईस बनवाल तो पण तांदूळ संपले म्हणून चालले बघा किराणामध्ये तांदूळ आणायला. इथं सकाळी 8 वाजता बरोबर पोचलोय. तर मागं थांबलेलो तर इथे किराणा दुकान कुठं हुडकायला पाहिजे. ढीगभर ट्रक आहेत मित्रांनो इथं मार्केटला. ट्रका गाड्यांची कामं विमं सगळं होतात. टायर बिअर एक नंबरमध्ये. इथं रोज जे माणूस येते त्यालाच कळते. इथं नवीन माणसाला लवकर काय कळत नाही. मला जायचं एकीकडं आणि तिथं जाते दुसरीकडं. मला पण कळालं नाही बाहेर इथं लय वेळाच आले म्हणून त्यांना कळते. मी असते तरी एवढा आत कसं काय रस्ताच कळला नसता. आता मी चालत आलो हे तर रस्ता मला कळते की नाही काय माहीत. परत एवढा काय विषय नाही सोडा. तर किराणा दुकान कुठं आहे तो हुडकायचं आहे. तांदूळ आणले दुकानात जाऊन पण काय कॉकटेल तांदूळ झालं हो. सगळे तांदूळ 2-3 तांदूळ होते पिशवीत सगळे मिक्सच केलं आणि मसूरची डाळ पण ह्यातच घातली. म्हटलं सगळे एकदमच शिजूया. आणि आता सध्याला तर मी दुकानला जाऊन येऊसपर्यंत बाहेरने एवढं करून ठेवले बघा. म्हणजे टमॅटो कांदा हे ते तडका काय असते ते दिले बघा एक नंबरमध्ये. कारण की आपल्याला आता गाडी लवकर खाली करायची आहे. हां आता झाला बघा एक नंबर राईस. गरमागरम राईस आणि अंडी. ह्याला म्हणतात अंडा राईस. अंडा राईस म्हणजे आता काय अंडा मिक्स नाही सोडा. अंडी शिजवून टाकल्यात हो त्यामुळं काही मिक्स नाही सोडा. आणि आपण अशा प्रकारे अंडा राईस तयार केला बघा. आणि आता आपण खाणार आहे. खाऊन ते मस्तपैकी गाडी आपली खाली करायला चालू करतात. अशा तऱ्हेने आपलं अनलोडिंग चालू केलेलं आहे बघा. ही पुढची गाडी आहे त्यात क्रॉसिंग करायला लागल्यात आणि ती गाडी कोलकात्याला जाणार आहे भरून. आणि आपण सध्या तुम्हाला मागायची म्हटलं तसं आहे रायपूर मार्केटमध्ये. आता पूर्ण आपली गाडी इथं क्रॉसिंग होणार आहे. आता सध्याला चालल्या बघा 3री थप्पी खाली करायला लागल्यात. अजून एवढा माल शिल्लक आहे आपल्या गाडीत. एवढा खाली झाला की एक 2-2.5 तासात होते खाली. खाली झाला की आपण इथंच कुठं तर भरायचे. ते तुम्हाला भरताना मी सांगतो. अशा तऱ्हेने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आपले यूट्यूबचे ब्लॉग पूर्ण बघत जावा. तुम्हाला समजेल कसं काय आपली कंडिशन आहे. कसं काय आपलं काम आहे. कसं आपलं ड्रायव्हरचं जीवन आहे. कसं बिनघरी जाता आपण गाडीमध्ये राहतोय. हे ब्लॉगमध्ये बघत जावा माझ्या. तुम्हाला 100% सगळं कळेल आणि समजेल. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असला लाईक शेअर करा आणि खालचं जाता जाता सबस्क्राईब बटन तेवढं दाबा आणि नोटिफिकेशनच्या बेलवर पण दाबा म्हणजे तुम्हाला कळेल माझा व्हिडिओ लगेच पडते. रोज येते सोडा आपला व्हिडिओ 4 आणि 7च्या मध्ये. तरी पण तुम्हाला सांगितलं. चला.